नांदेडमध्ये आज उपवर्गीकरण आरक्षणाच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला। शहरातील प्रमुख मार्गांवर मोठ्या संख्येने नागरिक, युवक, महिला आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। हातात निळे झेंडे, डोक्यावर निळ्या टोप्या आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। महामोर्चानंतर आयोजित सभेत विविध मान्यवरांनी आपल्या भूमिका मांडल्या। उपवर्गीकरण आरक्षणाच्या विरोधात नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चाला नागरिकांनी मोठी साथ दिल्याचे चित्र पाहायला मिळाले। या महामोर्चात विविध भागातून नागरिक, युवक, महिला तसेच सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मोर्चाच्या ठिकाणी निळे झेंडे आणि विविध घोषणा यामुळे संपूर्ण परिसरात आंदोलनाचे वातावरण निर्माण झाले होते। महामोर्चाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर विविध मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी वक्त्यांनी उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडत समाजाच्या मागण्या आणि आरक्षणाच्या प्रश्नावर भाष्य केले। महामोर्चामध्ये सहभागी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर बसलेले दिसून आले। महिलांचा आणि युवकांचाही लक्षणीय सहभाग पाहायला मिळाला। दरम्यान महामोर्चाचे आयोजन शांततेत करण्यात आले असून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाल्याने नांदेडमध्ये या आंदोलनाची चर्चा झाली। उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर पुढील काळात शासनाची भूमिका काय राहते आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। नांदेडमध्ये उपवर्गीकरण आरक्षणाच्या विरोधात आयोजित करण्यात आलेल्या या महामोर्चाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लावली। युवक, महिला आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहभागामुळे महामोर्चाला व्यापक स्वरूप प्राप्त झाल्याने नांदेडमध्ये या महामोर्चाची मोठी चर्चा होत आहे। आता आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर शासन काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। कॅमेरामॅन प्रकाश गदवालेसह दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल नांदेड। की उपवर्गीकरणाला जर पहिला विरोध जर या महाराष्ट्रात कोणी केला असेल तर सर्वमान्य सांगतो साहेब, सोनल समाजाचा पहिला विरोध 13 जुलै 2025 साली या उपवर्गीकरणाला राज्य सरकारकडे पत्र देऊन आम्ही केलेला आहे। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय नंदकुमारजी केंगार साहेब, सन्माननीय राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट किरणजी जावीर साहेब, प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रणजितदादा आळवले पाटील या सर्वांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रावर होलार समाज हा उपवर्गीकरणाला तीव्र असा विरोध या ठिकाणी करतो आहे। साहेब, या ठिकाणी सांगू इच्छितो की आमचा समाज हा महाराष्ट्रानं संख्येनं कमी आहे, पण तो आंबेडकरी घराण्याशी प्रामाणिक आहे आणि संविधानाशी प्रामाणिक असलेला समाज आहे। साहेब, अभिमान वाटतो की आम्ही आंबेडकर आमचा श्वास आहे, निळा आमचा ध्यास आहे, पण साहेब पर्यायानं समाजाचं काय तर वलय दाखवायला निमित्तानं आम्ही गुलाबी झेंडा निवडलेला आहे, पण निळा आमचा श्वास असा अभिमानाने या ठिकाणी सांगतो। साहेब, या ठिकाणी या महामोर्चाला येत असताना गेली 4-5 दिवस आमच्या मुखेड तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये जो काही समाज आहे तो समाज या ठिकाणी आम्ही गावोगावी सर्कल बैठक घेऊन या मोर्चाला येण्यासाठी प्रेरित केलं। आमच्या मुख्य मतदारसंघामध्ये आमच्या आज नांदेडमध्ये आपण जे उपवर्गीकरण विरुद्ध मोर्चा आयोजित केला त्याबद्दल सर्व कमिटीचे आभार मानतो आणि खास करून आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि एवढा मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे सुद्धा आभार मानतो। मी जास्त काही बोलणार नाही, पण फक्त एकच सांगेन, वेळ बदलतो, काळ बदलते आणि आता वेळ बदलायला लागलाय। आधी इकडचे सत्ताधारी लोक फक्त बाबासाहेबांना एका जातीचे मानत होते। आज आपण सर्वजण बघत असाल गल्ली ते दिल्ली फक्त एकच नारा आणि एकच माणूस अख्ख्या जगामध्ये त्याचं नाव होते, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आपल्या बापाने एवढं मोठं कार्य केलंय, आपल्या बापाने एवढं मोठं कार्य केलंय की इकडचे मनुवाद असतील किंवा कुठलेही वाद असतील ते लोक त्याला कितीही दाबायचा प्रयत्न केला पण तो नेता कधीच दाबल्या जाणार नाही। मी आजच्या तरुण वर्गांना एकच सांगतोय, आज सगळे तरुण मिळून एक आलात, इकडच्या धर्मेंद्रचा राजीनामा घेतलात। आज आपल्या सर्वांना एक होऊन इकडचा नरेंद्र असेल, इकडचा देवेंद्र असेल किंवा इकडच्या अख्ख्या देशातला कुठलाही दलिंदर असेल त्याला आपण घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीये। आणि जाता जाता एकच सांगतो की या सरकारला सांगतो की तुम्ही किती बी लावा शक्ती, तुम्ही किती बी लढवा युक्ती, तुम्ही करा रे किती बी अल्लाह, लय मजबूत भीमाचा किल्ला। सर्वांना जय भीम, जय संविधान। धन्यवाद।
धन्यवाद अमोल आंबेडकर साहेब. आपण म्हणजे आमच्यासारखे तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहूराजे, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, थोर संत रोहिदास महाराज यांना अभिवादन करून मंचावर उपस्थित आदरणीय बनते पय्या बुदीजी, स्टेजवर उपस्थित सर्व बनतेगण, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख सन्माननीय आनंदराजे आंबेडकर, त्यांचे चिरंजीव ॲडव्होकेट अमन आंबेडकर, राष्ट्रीय चर्मकार समाजाचे नेते, माजी सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय बबनरावजी घोलप, वृत्तपत्र सम्राटचे युवा संपादक सन्माननीय कांबळेजी, मंचावर उपस्थित होलार, ढोर आणि इतर समाजाचे सर्व मान्यवर आणि ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न केला, ते उपवर्गीकरण विरोधी कृती समितीचे सर्व सन्माननीय सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व संस्थांचे पदाधिकारी, सर्व बंधू आणि भगिनी, पहिल्यांदाच नांदेडकरांनी ना भविष्यती ना भूतो ना भविष्यती असा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. हा तुमचा जन आक्रोश आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेच्या विरुद्धचा जो लढा सुरू केला, महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला, काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला, की आम्ही माणसासारखी माणसं आहोत, आम्हाला तळ्यावरचं पाणी पिऊ द्या, आम्ही देवाला नमस्कार करू शकत नाही म्हणून काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. एवढंच नव्हे तर ब्रिटिशांच्या तत्कालीन राजवटीमध्ये बाबासाहेबांनी अस्पृश्यतेच्या विरुद्धचा आवाज इंग्रजांच्या समोर आक्रोशानं मांडला. राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीय निवाडा करण्याची मागणी केली आणि त्यामध्ये पुढारलेल्या समाजाच्या बरोबरीनं अस्पृश्य समाजाला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सवलती, सोयी, त्याचा विकास झाला पाहिजे अशा पद्धतीच्या मागण्या केल्या. बंधूंनो, राज्यघटनेमध्ये कलम 341-42 मध्ये त्यांनी नमूद केलं की देशभरात अस्पृश्यांच्या 59 जाती आहेत. या 59 जाती यांचं एकत्रीकरण करून राज्यघटनेमध्ये आरक्षणाची तरतूद करून घेतली. अशा पद्धतीने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा सर्व प्रकारचा लढा, अस्पृश्यतेच्या विरुद्धचा लढा बाबासाहेबांनी दिला आणि त्या लढ्यामुळे तुम्ही आम्ही गावकुसाच्या बाहेर राहत होतो, आपण गावामध्ये आलो, शिकू लागलो की बाबासाहेबांची मेहरबानी आहे, बाबासाहेबांची आपल्यावर उपकार आहेत. बाबासाहेबांनी आरक्षण दिलं नसतं तर अजूनही आपण कोसो मैल दूर असतो, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या मत प्रयासामुळं तुम्ही आम्ही माणसात आलो.
इथल्या जातीयवाद्यांनी बाबासाहेबांच्या त्या काळामध्ये सुद्धा बाबासाहेबांना विरोध केला. हिंदुत्ववादी विषमतावादी संस्कृतीनं बाबासाहेबांना विरोध केला. तेच मनुवादी लोक आजच्या सरकारमध्ये केंद्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बसलेले आहेत. त्यांना पाहवत नाही, त्यांना राज्यघटना पाहावीशी वाटत नाही. त्यांना आजही वाटतं की भारताची राज्यघटना बाबासाहेबांनी एका अस्पृश्याने लिहिलेली राज्यघटना आहे, ही बदली केली पाहिजे. आणि त्यात हजारो वर्षापूर्वी जी मनुस्मृती या म्हणून लादलेली होती, ती मनुस्मृती पुन्हा एकदा या देशामध्ये आणण्याचं षडयंत्र या मनुवाद्यांनी सुरू केलेलं आहे. त्याचीच अवलाद या ठिकाणी बसलेली आहे. आमच्या मातंग बांधवांना हे कळायला पाहिजे की आपल्यामध्ये आपसामध्ये फूट पाडण्याचं कट कारस्थान सुरू झालेलं आहे, या सरकारने सुरू केलेलं आहे. हे कट कारस्थान आपण समजून घेतलं पाहिजे. मराठा वर्सेस आज ओबीसी, धनगर वर्सेस आदिवासी आणि आता दलित वर्सेस दलित, अशा पद्धतीचं या फडणवीस सरकारनं या ठिकाणी एकजूट आवश्यक आहे. आणि ही एकजूट आज नांदेडकरांनी दाखवून दिली. मित्रांनो, अबकडाचा मुद्दा हा 1983 पासूनचा आहे. 83 सालापासून संपूर्ण मातंग समाज नव्हे तर मातंग समाजातल्या काही नेत्यांनी, आवर्जून लक्षात घ्या, मातंग समाजाच्या काही नेत्यांनी, मी मंत्री असताना माझ्याकडे पण यायचे, आम्हाला सांगायचे 8% आरक्षण पाहिजे. लहुजी अभ्यास आयोग आणला, तो मी कॅबिनेटमध्ये मंजूर करून घेतला. त्याच्यामध्ये 82 शिफारशी होत्या, त्यापैकी मी 68 मंजूर केल्या. 14 शिफारशी राहिलेल्या होत्या. त्याच्यामध्ये महत्वाची ही एक शिफारस होती की मातंग समाजाला 8% आरक्षण द्यावं, अबकड असं वर्गवारी करावी. ती पहिल्यांदा मी रिजेक्ट करून टाकली आणि सांगितलं नाही, बाबासाहेबांनी एक संघ 59 जातीला दिलेलं आरक्षण आहे, हे या आरक्षणामध्ये आपण बसू. मातंग अभ्यास आयोग, लहुजी साळवे अभ्यास आयोगाचा मी अभ्यास केला आणि 68 ज्या शिफारशी होत्या त्या अत्यंत महत्वाच्या होत्या. सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत या सगळ्या शिफारशी होत्या. शैक्षणिक बाबतीमध्ये मातंग विद्यार्थी पुढे आला पाहिजे. अकॅडमिक एज्युकेशन बरोबर प्रोफेशनल एज्युकेशन मध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील तो झाला पाहिजे. औद्योगिक दृष्ट्या मी मातंग समाजातल्या किती कार्यकर्त्यांना इंडस्ट्रीज दिल्या, किती लोकांना उद्योजक बनवलं. बौद्धांच्या खालोखाल मातंग समाज आणि चर्मकार समाजाच्या समाज घटकांसाठी आम्ही लोकांनी काम केलं. परंतु दुर्दैवानं अजूनही या समाजानं ओळखायला पाहिजे की ही मनुवादी अवलाद हे आपल्यामध्ये फूट पाडण्याचं कट कारस्थान करते. आपल्याला हे हाणून पाडायचं आहे. तुम्ही मोर्चा काढा. 2008 साली मी या शिफारशी कॅबिनेट समोर आणल्या लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या. 2008 पासून 2026 पर्यंत जवळजवळ 16-18 वर्ष झालं या सगळ्या शिफारशी धुळखाट पडतायत. मातंग समाजाच्या नेत्यांना आव्हान आहे, माझं विनंती आहे की तुम्ही या तुमच्या विकासासाठी, मग तो विकास आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, यासाठी तुम्ही लढा. हा बौद्ध समाज आणि इतर समाज तुमच्या खांद्याला खांदा लावून लढल्याशिवाय राहणार नाही. परंतु तुम्ही अवास्तव मागणी करू नका. सामाजिक न्याय विभागामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या सोयी सवलती दिलेल्या आहेत. बार्टी ही संस्था आमच्या नांदेडच्या आणि महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देत नव्हती. त्या ठिकाणी ते वारे नावाचे ग्रस्त बसलेले आहेत. त्या बार्टीला कुत्रा विचारत नव्हता, त्याला मी ऑटोनॉमस बॉडीचा दर्जा दिला, त्याला स्वायत्त संस्थेचा दर्जा दिला. आणि ह्या सगळ्या संस्था ऑटोनॉमस झाल्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मी भाग भांडवल दिलं. अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये एक नया पैसा कोण देत नव्हतं. मी 100 कोटी रुपये अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये देत होतो. मातंग समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आम्ही काम करणारे लोक आहोत. सर्व घटकासाठी काम करणारा हा बौद्ध समाज आहे. बौद्ध समाज कुणाच्या विरुद्ध जात नाही.
आणि जाऊ पण नये. मातंग आपला बांधव आहे, त्याला आपण समजून सांगू. मातंग समाजातले अनेक लोक, जवळ 70-80% समाज, मातंग समाज आजही आपल्या बरोबर आहे. जे काही चुकलेले लोक आहेत त्यांना समजावून सांगणं आवश्यक आहे. परंतु आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे, हे मोर्चे काय मातंग समाजाच्या विरोधातला मोर्चा नाही. या जातीवादी सरकारनं आमच्यामध्ये फूट पाडण्याचं जे कट कारस्थान केलंय ते सरकार उलटून टाकण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीच्या मोर्चांची आवश्यकता आहे. आणि म्हणून आमच्या एका नेत्यानं सांगितलं की मोर्चाच्या नंतर जर उपवर्गीकरण झालंच तर मग रस्त्यावर आपल्याला उतरावं लागेल. आणि रस्त्यावरची लढाई जशी आपण नामांतराची लढाई केली तशाच पद्धतीने आपल्याला या उपवर्गीकरणाची लढाई करावी लागेल. एवढीच विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद साहेब, आपलं अमूल्य असं मार्गदर्शन. आपले सर्वांचे मार्गदर्शक, हा मुद्दा ज्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रकर्षानं पेटवलेला आहे, ही लढाई पेटवलेली आहे, ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आनंदराज आंबेडकर साहेब, मंचावर सर्वच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, सर्व भिक्खू संघ बंधूंनो, आपण एवढे मोठे मोर्चे काढतोय त्याचं कारण आपल्या सर्वांना माहीत आहे. आपली लढाई किंवा आपला हा विरोध एका मातंग समाजाच्या किंवा एखाद्या विशिष्ट समाजाच्या विरोधातला नाही, हे आपण आधी समजून घ्या. हे जे भांडण लावलेलं आहे, हे जे काही आपल्याला कामाला जे लावलेलं आहे ते म्हणजे विशिष्ट म्हणजे एका सरकारनं लावलेलं आहे. आणि हे सरकार दलित बहुजनांच्या विरोधातलं सरकार आहे, हे या निमित्तानं आपल्याला प्रामुख्यानं दिसून येत आहे. बंधूंनो, आताच आतिश म्हणाला की आशीर्वाद पर बोला. आता आशीर्वाद पर कसं बोलू? शांतीचं बोलायचं का क्रांतीचं बोलायचं मला तुम्ही सांगा आधी. बरोबर आहे, आणि मग क्रांतीचंच बोललं पाहिजे. आज आपल्या सगळ्यांना एक होण्याची वेळ आलेली आहे. आज नांदेडमध्ये एवढा मोठा प्रचंड जो जनसमुदाय आहे, जो आक्रोश व्यक्त करत आहे, ते म्हणजे उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये. उपवर्गीकरण विरोधी जी काही उपवर्गीकरणाची जी प्रक्रिया महाराष्ट्र सरकारने लावलेली आहे, ती जाणीवपूर्वक या समस्त दलित बहुजन समाजाला विभागण्याचं, या दलित समाजाला तोडण्याचं काम या ठिकाणी होत आहे, आपण समजून घ्या. आज आनंदराज आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून ही लढाई झाली. आंबेडकर साहेबांनी मुंबईला 30 तारखेला मोठा एक मोर्चा आयोजित केला होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून तिथे एक असा विचार आला की आता आपल्याला नुसतं मुंबईतून नाही तर आपल्याला आपल्या स्थानिक एरियातून, आपल्या स्थानिक गावातून आपल्याला मोर्चे काढावे लागतील, तरच सरकार या ठिकाणी आपली भूमिका बदलेल. आणि म्हणून आनंदराज आंबेडकर साहेबांच्या या भूमिकेमुळे आज या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका बदललेली आहे, हे आपण समजून घ्या. त्यांची भूमिका पूर्णपणे बदललेली आहे. पहिले अगोदर विषयच नव्हता, फक्त सुप्रीम कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश मला मानायचा आहे. मी या राज्याच्या मुख्यमंत्र्याला जाहीर या नांदेडमधून विचारतो, तुम्ही आतापर्यंत किती सुप्रीम कोर्टाचे आदेश ऐकले ते सांगा आम्हाला. बरोबर आहे, तुम्ही आतापर्यंत किती सुप्रीम कोर्टाचे आदेश ऐकलेत आणि या आदेशासाठी तुम्ही इतके तत्पर आणि इतके उत्सुक आहात? तुम्हाला काही आमचं जे सुखानं नांदणं आहे ते तुम्हाला देखवत नाही का, असा प्रश्न या सभेतून मला तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणे करायचा आहे. आणि म्हणून या राज्याच्या विकासासाठी, या बहुजनांच्या विकासासाठी, अरे या वर्गीकरणाने कुणाचंच भलं होणार नाही. उलट या समाजासाठी तुम्ही जास्तीचे पैसे तुम्ही आरक्षित करा. या समाजातल्या लोकांना तुम्ही सवलती देण्याचा प्रयत्न करा. या समाजातल्या लोकांना तुम्ही या ठिकाणी कर्ज वाटप करा, तरुणांना शिक्षण देण्याचं काम करा. हे सगळं तुम्ही बंद केलेलं आहे आणि परत या ठिकाणी तुम्ही वर्गीकरण करून या लोकांना विभागण्याचा आणि या विशेषतः म्हणजे बौद्ध समाजाची जी प्रगती आहे, बौद्ध समाज जो आनंदाने आणि स्वाभिमानाने या जगात, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये नांदतो आहे, त्याची ही प्रगती तुम्हाला खूप असते, हे या ठिकाणी प्रामुख्याने आम्हाला जाणवत आहे. आणि म्हणून आनंदराज आंबेडकर साहेब आपल्या सोबत आहेत. देवेंद्रजी फडणवीस साहेब, तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो, बाबासाहेब आमचे एक आंबेडकर होते, आता पूर्ण देश आंबेडकर म्हणत आहे, हे ध्यानात ठेवा. आंबेडकर शिवाय या देशाचं संविधान सुद्धा आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. आणि म्हणून
या संविधानाच्या ढाच्याला तुम्ही किंवा या संविधानाच्या ढाच्याला मोडून किंवा या नियमांना मोडून तुम्ही काहीच करू शकत नाही. काल केंद्र सरकारने संसदेमध्ये क्रिमिनलच्या बाबतीमध्ये पूर्ण त्यांनी म्हणजे सांगितलेले की आरक्षणाच्या बाबतीमध्ये आम्हाला म्हणजे न्यायालयाला सुद्धा कुठला हस्तक्षेप करता येणार नाही. हे काल लोकमतची बातमी आहे. आणि म्हणून आता आपल्याला एकच लढाई म्हणजे आपल्याला ध्यानात ठेवायचंय, ही लढाई संपली नाही. मला या ठिकाणी नांदेडच्या निमित्तानं प्रामुख्याने सांगायचंय, ही लढाई पुन्हा आता उभं राहिलेली आहे. नामांतरासारखा लढा या ठिकाणी आपल्याला भविष्यामध्ये उभा करायचा आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो, संपली नाही लढाई नामांतराची, संपली नाही लढाई नामांतराची. राग सांभाळून ठेवा राग झालेल्या घरांची, कारण आपल्याला सरकारच्या विरोधामध्ये परत एकदा उभं राहायचं आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आनंदराज आंबेडकर साहेबांच्या पाठीमागे राहून परत एकदा मुंबईला साहेब, आपल्याला मुंबई पुन्हा एकदा आपल्याला मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला म्हणजे आपल्याला तुडुंब करायची आहे. जोपर्यंत सरकारला जाग आणण्यासाठी आपल्याला मुंबईकडे जावंच लागणार आहे. आणि म्हणून आपण सर्वांनी यासाठी प्रयत्न करा. मी एवढंच बोलतो. आपण सुंदरसा या ठिकाणी मोर्चा आयोजित केला. सर्व आयोजक मंडळीला मी धन्यवाद देतो. एवढंच मिळेल. आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अजून एक घोषणा मी म्हणेल, होश में आओ होश में आओ, मुख्यमंत्री होश में आओ, अशा पद्धतीची आपण घोषणा द्यायची. होश में आओ होश में आओ, होश में आओ होश में आओ. धन्यवाद. संत रोहिदास, छत्रपती शिवाजी महाराज, आज आपण आरक्षण करतोय, परंतु ज्यांनी या देशामध्ये पहिल्यांदा आरक्षण चालू केलं ते आरक्षणजनक छत्रपती शाहू महाराज. आणि आज जी काही सामाजिक क्रांती झाली आहे त्या क्रांतीचे जनक क्रांतीबा ज्योतिबा फुले. आणि आज एवढ्या मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी इथे आहेत. एक काळ चूल आणि मूल याच्या पलीकडे कसलंही विश्व नसणाऱ्या या देशातल्या महिलांना पहिल्यांदा मनुवाद्यांचे शिवाश्राप शेणा मातीचे गोळे खात जिने पहिली पुण्यामध्ये शाळा काढली ती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. आणि तुमच्या आणि माझ्यात नव्हे तर या देशातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचे उद्धार करते त्या नरेंद्र मोदीला चहा विकता विकता पंतप्रधान बनवणारे आणि एकनाथ शिंदेना रिक्षा चालवता चालवता मुख्यमंत्री बनवणारे तथागत आणि बोधिसत्व महामानव या देशाचा खरा म्हणजे एक अत्यंत बुद्धिमान, ज्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून अमेरिकेमध्ये ज्याला म्हटलं जातं ते बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमाना त्रिवार वंदन करून आज पहिल्यांदा मी नांदेड खरं म्हणजे नामांतराच्या वेळेला अत्यंत पेटलेला हा जिल्हा आहे. आणि त्यामुळंच या जिल्ह्यामध्ये मी आलोय. त्यामुळं नामांतराच्या लढ्यामध्ये जे शहीद झाले त्यांना अभिवादन न करता पुढे बोलणं बरोबर नाही. त्यामुळं आमचे मातंग समाजाचे बंधू ज्यांनी बाबासाहेबांच्या जय भीम नारायण या इकडच्या मनुवाद्यांच्या हाल अपेक्षा सहन करत शहीद झाले ते पोचीरामजी कांबळे, जनार्दन मवाडे, गौतम वाघमारे यांना मी पहिल्यांदा नम्रपणे त्यांना अभिवादन करतो. त्याचबरोबर या नांदेडमधून पूर्वीपासून भैयासाहेबांच्या काळापासून अनेक मातंग समाजाचे नेते भैयासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेले आहेत. आज त्यांची आठवण करणे अत्यंत गरजेचं आहे असं मी समजतो. त्याच्यामध्ये ॲडव्होकेट गोविंदराव बाळाडीकर, IP बसवंते, त्याचबरोबर नामांतराच्या प्रमुख नेत्या केसराबाई गोटमुखे, तसेच HP कांबळे सर आणि अनेक त्या काळामध्ये सर्व म्हणजे बौद्ध असतील, मातंग असतील, अनेक तरुण कार्यकर्ते त्या काळामध्ये ज्यांनी ही नामांतराची लढाई लढली त्या सर्वांना मी क्रांतिकारी जय भीम करतो.
त्याचबरोबर आज मी मान्य करतो की नांदेडकरांनी इतिहास घडवलाय, कारण तुमचा मोर्चा हा मुंबईच्या मोर्चापेक्षा सुद्धा मोठा झालाय आणि त्याबद्दल तुम्हा सर्वांना सॅल्यूट, तुम्हा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आणि त्याचबरोबर ज्या कार्यकर्त्यांनी हे सर्व घडून आणलं, सर्वांची नावं घेणं शक्य नाही, परंतु ज्यांची नावं घेणं अत्यंत गरजेचं आहे ते इंजिनियर अशोक गायकवाड असतील, इंजिनियर भारत कानिते असतील, राहुल प्रधान असतील, इंजिनियर धनजकर असतील, प्रशील गायकवाड असतील, प्रकाश दिपके असतील, मयूर शेरे असतील, निखिल गजे असतील, अशोक कांबळे असतील, सुशील देगलूकर असतील, विलास नरमागे, व्यंकट लोहबंदे, अमोल मैपाले, मयूर कांबळे, नवनाथ बनसोडे, सम्राट आढाव, संदीप वाटोडे, नामदेव फुलपगार, माधव गायकवाड, केशव कांबळे, भगवान डगे, किरण सदावर्ते, राजरत्न पवार, राजरत्न चोरगे, ऋषभ माधळे, त्याचबरोबर सचिन शेळके, विशाल कदम, चेतन बंटी गायकवाड, राहुल घोडळकर, रोहन कळवंटे, त्रिसरण कचरे आणि रोहित भारते आणि अनेक त्यांचे सर्व सहकारी, या सर्वांना त्यांनी जी मेहनत घेतली आहे, खऱ्या अर्थानं आज रंग आणलाय, त्या मेहनतीला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांना सुद्धा त्या मेहनतीबद्दल त्यांना सुद्धा मी सॅल्यूट करतो. आणि आता मूळ मुद्द्याला येतो. या महाराष्ट्रामध्ये आमचा मुख्यमंत्री विधानसभेमध्ये उभा राहून असं म्हणतो की मला सुप्रीम कोर्टाचं ऐकायचं नाही का. सुप्रीम कोर्टाने सांगितलं काय बाबा, तुला तू वकील आहेस ना, तुला वकील असताना तुला तो जजमेंट वाचता येत नाही का, हा मला प्रश्न आहे. त्या जजमेंटमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्या ज्या राज्यांना ऐच्छिक पद्धतीनं हे उपवर्गीय लागू करायचं असेल ते लागू करू शकतात, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी प्रत्येक राज्याला हे उपवर्गीकरण करायलाच पाहिजे असं काही सांगितलेलं नाही. त्यामुळे पहिल्यांदा मला आश्चर्य वाटतं की एवढ्या मोठ्या पदावर, मुख्यमंत्री पदावर असणारा माणूस अशा पद्धतीने खोटं कसं बोलू शकतो. त्यामुळं मला माहीत आहे की तुमच्यावरती सुद्धा तुमचे बाप बसलेले आहेत नागपूरमध्ये आणि त्यांनी आदेश दिला की तुम्ही इथे डोलता, त्यामुळं लोकांना तुम्ही फसू शकता. पण आज आंबेडकर समाज प्रचंड शिकलेला आहे, त्यामुळं त्याला वाचता लिहिता येतं. पूर्वीसारखं मनुवादी संस्कृती इथं नाही की या इथं फक्त ब्राह्मणांनी वाचावं आणि लिखावं आणि इतरांनी सर्वांनी अनपढ राहावं. ही बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच त्यांच्या संविधानाने संपवलेलं आहे. त्यामुळं फडणवीस साहेब, तुम्ही हे ज्या पद्धतीने भाष्य करता ते अत्यंत दुर्दैवी आहे. दुसरं, आपल्याला माहीत असेल की पहिल्यांदा हे जे सुप्रीम कोर्टामध्ये एक प्रकरण आलं होतं ते 2004 मध्ये आलं होतं. EV चेन्नई या वर्षी आंध्र प्रदेश अशाच पद्धतीने त्या आंध्र प्रदेशमध्ये उपवर्गीकरण करण्याचा घाट घातला होता. त्यावेळेस त्या सुप्रीम कोर्टामध्ये 5 जणांचं बेंच म्हणजे 5 जजेस बसून त्यांनी एक मताने असा निर्णय घेतला की हे SC आणि STचे जे काही वर्ग आहेत ते होमोजिनस आहेत, म्हणजे एक संघ आहेत. आणि का एक संघ आहेत की त्यांच्यावरती झालेले अन्याय, सामाजिक अन्याय, त्यांच्यावरती टाकण्यात आलेला बहिष्कार, त्यांच्यावरती लादण्यात आलेली गुलामगिरी, ही सर्व त्या असणाऱ्या लोकांमध्ये सारखी आहे. आणि किंवा बाबासाहेबांनी असं म्हटलं, बाबासाहेबांनी तुम्ही जर पुस्तकं वाचली तर बाबासाहेबांनी ह्या संपूर्ण वर्गाला डिप्रेस क्लास, ज्याला पूर्णपणे अस्पृश्यताचे चटके बसले, अमानवी पद्धतीने या देशामध्ये त्याला राहावं लागलं आणि हा संपूर्ण एक वर्ग असल्यामुळं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वर्गीकरण करता येत नाही, अशा पद्धतीचा निर्णय त्या 2004 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या
5 जजेसने घेतला. आणि त्यानंतर आपण पाहतो की त्यानंतर 2010ला पंजाबच्या हायकोर्टामध्ये सुद्धा एक केस आली उपवर्गीकरणाची. आणि त्याच्या जी केस आता सुप्रीम कोर्टामध्ये जिचा आदेश झाला त्यात दविंदर सिंग वर्सेस पंजाब गव्हर्नमेंट याची हायकोर्टामध्ये जी केस आली त्याच्यामध्ये सुद्धा पंजाब हायकोर्ट असं म्हणालं की हे एकसंघ लोक आहेत आणि त्यामुळं यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं असं उपवर्गीकरण किंवा सब क्लासिफिकेशन इंग्रजी म्हणतात तसं करता येणार नाही. हे झाल्यानंतर ही केस आता 1 ऑगस्ट 2024 रोजी 7 जजेसच्या समोर आली. त्याच्यातलं हे एक दुर्दैवी आंबेडकरी समाजातला होता आणि याच्यामध्ये 6 वर्सेस एक लीना तिवारी नावाच्या जजेसने याच्या विरुद्ध त्या 6 जणांच्या विरुद्ध जजमेंट दिली आणि असं म्हटलं की मी ज्या 5 जणांनी जजमेंट दिली आधीच्या सुप्रीम कोर्टाच्या जजेसने ती मी मान्य करते आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा होमोजिनस एकसंघ आहेत आणि त्यामुळे याच्यामध्ये उपवर्गीकरण करता येणार नाही. आणि आपले मुख्यमंत्री म्हणतात की आता हा निर्णय झालाय. हा निर्णय कसा झाला हे लक्षात घ्या. कर्नाटकामध्ये जेव्हा लोकसभेचं इलेक्शन होतं तेव्हा तिथं असणाऱ्या मादिगा समाजाला खुश करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आश्वासन दिलं की तुमची जी ही मागणी आहे क्लासिफिकेशनची सब क्लासिफिकेशनची ती आम्ही लवकरच मान्य करू. आणि ही जेव्हा मागणी मान्य करू असं जेव्हा म्हटलं त्यानंतर आपण पाहतो की सुप्रीम कोर्ट लगेच उलट जजमेंट देतं. मला बाबासाहेबांच्या काळातली गोष्ट आठवते की त्यावेळेस 1950 साली चंपकन नावाच्या वर्सेस मद्रास गव्हर्नमेंट म्हणजे त्या काळामध्ये मद्रास नावाचं एक स्टेट होतं यांची केस झाली सुप्रीम कोर्टामध्ये आली आणि सुप्रीम कोर्टाने असा आदेश दिला की शिक्षणामध्ये SC आणि ST ला रिझर्वेशन असू शकत नाही. आणि तेव्हा 1951 साली बाबासाहेबांच्या हातून या बाबासाहेबांच्या संविधानामधले पहिला घटना दुरुस्ती झाली आणि बाबासाहेबांनी अनुच्छेद 15(4) मध्ये ती दुरुस्ती केली आणि शिक्षणामध्ये सुद्धा सवलती असतील अशा पद्धतीचं संविधानामध्ये कलम 15(4) मध्ये बदल करण्यात आला. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेला तो आदेश हे मंदिर तर बनवलं संविधानाचं पण पुजाऱ्याने घाण करून ठेवली आहे. पुजारी म्हणजे कोण? सुप्रीम कोर्ट. आणि त्यामुळं ती घाण मला साफ करायला लागणार आहे. आज सुद्धा सुप्रीम कोर्टाने ही घाण केलेली आहे. आणि माझं म्हणणं आहे या इथे खासदार आणि माजी मंत्री सोशल वेलफेअरचे चंद्रकांतजी हंडोरे तुम्ही सुद्धा या संदर्भामध्ये संसदेमध्ये आवाज उठवला पाहिजे आणि जे काही सुप्रीम कोर्टाने संविधानाच्या विरोधी जो आदेश दिलेला आहे तो आदेश पारित करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्याला मी सांगू इच्छितो मगाशी या इथे सर्वांच्या वतीनं पय्यानंदजी बोलले बनते पय्यानंद त्यांनी जे सांगितलं ते असं होतं की 2 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टामध्ये अशीच एक केस आलेली आहे आणि त्याच्यामध्ये केंद्र सरकारने असं स्पष्ट सांगितलंय की SC ST मध्ये क्रीमी लेअर लावता येणार नाही. त्याचबरोबर त्यांनी असं सांगितलंय की SC ST मध्ये कलम 341 आणि 342 मध्ये एखाद्या जातीला ऍड करणं किंवा तिला वगळणं
किंवा त्यांच्यामध्ये क्लासिफिकेशन करणं याचा अधिकार फक्त संसदेला आहे। मग हे असं असताना या देवेंद्र फडणवीसला कोणी अधिकार दिला हा महत्वाचा प्रश्न पडतो। त्यामुळं हे जरी किती बोलत असले तरी आज तुम्हाला सर्वांना माहित आहे देवेंद्र फडणवीसने विधानसभेमध्ये भाष्य केलं होतं की मी 1 ऑगस्टला अण्णाभाऊंच्या जयंतीच्या प्रित्यर्थ मी उपवर्गीकरण करणार आहे। परंतु आपल्या सर्वांच्या रेट्यापुढे जनसंख्येच्या रेट्यापुढे जन आक्रोशापुढे अजूनही त्या पट्ट्याने हे केलेलं नाही। आणि मला पूर्ण खात्री आहे की नांदेडचा हा मोर्चा बघितल्यानंतर नक्कीच देवेंद्र फडणवीसच्या उरामध्ये धडकी भरल्याशिवाय राहणार नाही आणि तो माझ्या घेतल्याशिवाय राहणार नाही हे उपवर्गीकरण। परंतु म्हणून आपण स्वस्थ बसायचं नाही आहे, कारण कधी काय करतील अत्यंत षडयंत्री आणि घातकी आहेत। आपलं आज आपण ज्या पद्धतीने प्रगती करतो हे मनुवाद्यांना बघवत नाही आहे आणि त्यामुळे ही मंडळी आपल्या प्रगतीचा खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत। तेव्हा आपण सावध राहिलं पाहिजे। अनुसूचित जातीतल्या प्रत्येक जातीने आपल्या सर्वांनी एक संघ एक दिलाने एकत्र राहिले पाहिजे। आज मला इथे आवडलं की आज संयोजन समितीने चांगल्या लोकांना इथे बोलवलं ज्यांनी उगाच कुठच्याही महापुरुषांवर त्या कुठच्याही जातीवर टीका केली नाही। कारण आपली लढाई आहे ती आपली लढाई या सरकार बरोबर आहे। आपली लढाई कुठच्याही जाती बरोबर नाही। आज सुद्धा मातंग आमचे भाऊ आहेत आणि अनेक मातंग खांद्याला खांदा लावून आज सुद्धा आमच्याबरोबर काम करतायत। त्यामुळे हा जो प्रयत्न काही लोक करत आहेत त्यांच्यामधले आपल्यामधले तुम्ही असं समजू नका फक्त त्यांच्यामधलेच करत आहेत, आपल्यामधले सुद्धा काही करतायत। मुद्दामून या इथं असणाऱ्या महापुरुषांना त्यांच्या शियागाला म्हणजे ते रिॲक्शन देतील। एक लक्षात घ्या हो, तुम्हाला मागच्या जालन्याच्या सभेमध्ये मी बघितलं अत्यंत तीव्र पद्धतीने आपल्या लोकांनी रिॲक्शन दिली होती। बाबासाहेबांना त्यांनी शिवाय घातल्या। अरे म्हटलं तुम्ही वेडे आहात का? बाबासाहेबांना आपण सूर्य समजतो आणि सूर्याला थुंकणाऱ्याची थुंकी कुठे येते? त्याच्या तोंडावर पडते ना। मग कशाला तुम्ही काळजी करताय? आज जग बाबासाहेबांना मानावं लागलं। आज बहुजन नव्हे तर आज दिल्लीमध्ये आपण बघितलं बटा बामणाची पोरं सुद्धा तिथं जय भीम ठोकत होती। त्यामुळे तुम्ही कशाला काळजी करताय? हे आता बाबासाहेबांनी केलेली क्रांती, बाबासाहेबांनी दिलेला विचार आणि बाबासाहेबांनी केलेलं कार्य हे अमर आहे। किती कोणी प्रयत्न केला आणि किती बाबासाहेबांना लांछनास्पद टीका करण्याचा प्रयत्न झाला तरी आता कोणीही बाबासाहेबांच्या कर्तृत्वावर बाबासाहेबांनी केलेल्या कार्याबद्दल कोणी काही म्हटलं तरी जनता आता भारताची ऐकायला तयार नाही किंवा जगामधले लोक। आज तुम्हाला कदाचित माहीत असेल की बाबासाहेबांची जयंती तुम्ही नांदेडला करता, त्या सोलापूरला तर मोठ्या पद्धतीने होते। अनेक म्हणजे गावागावात आपल्या जयंत्या होतात, महाराष्ट्रात होतात, देशात होतात। परंतु आज बाबासाहेबांची जयंती 150 देशांमध्ये होते। एवढा बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जगाला वावत आहे आणि त्यामुळेच आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी नाही तर तुम्ही बाबा म्हणता त्यांना, म्हणजे त्यांचे अनुयायी तर आहात पण त्यांचे पुत्र आहात। बाबासाहेबांचा विचार डोक्यात घ्या, कोणा विरुद्ध बोलू नका, सर्वांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करा। आजही आमचे हे 90% मातंग बांधव आपल्या बरोबर आहेत। जे 5-10% लोक या काही भडकाऊ लोकांमुळे बिघडले असतील त्यांना सुद्धा समजून सांगा। 1 महिन्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की बीडमध्ये एक दळवी नावाचा मातंग समाजाच्या मुलाला त्याच्या मालकाने अत्यंत वाईट पद्धतीने मारलं। एकही मातंगाचा लीडर गेला नाही। आमचा रिपब्लिक सेनेचा पुरुषोत्तम वीर जो जिल्हा अध्यक्ष आहे
तो तिथं गेला. त्यानंतर त्याला सांगून मी सोशल वेलफेअर डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला पाठवलं. त्याच्या बायकोशी बोललो, त्याच्या वडिलांशी बोललो. त्याला 4.25 लाख रुपये अॅट्रॉसिटीच्या वतीने मिळतात, ती मदत म्हणून दिली. त्याचं घरकुल सुद्धा आम्ही पास केलं. त्यामुळं हे आपलेच बांधव आहेत. आणि आज तर तुम्हाला माहिती आहे की आपली माणसं तर कुठच्याही मंदिरात जात नाही. हे मातंग समाजाचे लोक मंदिरात आणि इतर ठिकाणी गेल्यानंतर त्यांना मारझोड होते, तेव्हा आंबेडकरवादी त्यांना वाचवायला जातात, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळं हे आपण मोठ्या भावाची आतापर्यंत भूमिका घेतली आणि याच्या पुढे सुद्धा या मोठ्या भावाची भूमिका आपल्याला निभावायची आहे. आणि खऱ्या अर्थानं एससी जवळचा देशातला प्रत्येक माणूस आपल्याला बाबासाहेबांच्या विचाराची एकजूट करायचा आहे. आणि त्यासाठी आपण सर्वांनी मोठी मन करा आणि मोठ्या मनाने कामाला लागा. एवढंच मी सांगतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, पण त्या नांदेडकरांना, नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकाला मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्या प्रति मंगल मैत्री कामना करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार. जय हिंद. सर्वात आधी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन नामदेव फुलफुकार सर करतील. विनंती आहे की नामदेव फुलफुकार सरांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करा. सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभं राहायचंय. आणि मी तुम्हाला सावधानता या ठिकाणी सूचना देणार आहे. पण तत्पूर्वी ये रुतबा मेरे भीम को, ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है. ये रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला है. ये सम्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है. औरों को जो मिला है वो मुकद्दर से मिला है. हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है. हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है. जय भीम. जय 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 भीम. सावधान. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा जय 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 भीम. जय भीम. जय 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 भीम. सर्वांनी आभार प्रदर्शन होईल. आभार प्रदर्शन होणार आहे. राष्ट्रगीत घ्यायचं का? इंजिनियर भरत कानिंदे सर आभार मानण्यासाठी येतील. कुठे? महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना विनम्र वादत करतो. आज आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत आणि मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचंही मी या समितीच्या वतीनं आभार मानतो. आदरणीय चंद्रकांतजी हांडोरे साहेब, माजी मंत्री व खासदार,
हेही या सभेसाठी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचाही मी आभार मानतो. आदरणीय बबनरावजी घोलप साहेब माजी मंत्री हेही आज आपल्याला या मार्गदर्शनासाठी लाभलेले आहेत आणि त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचाही मी आभार मानतो. आदरणीय अमनजी आंबेडकर साहेब हेही सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या विनंतीला मान देऊन त्यांचंही मी आभार मानतो. समितीच्या वतीनं आदरणीय कुलारजी कांबळे सर यांचंही मी आभार मानतो. ओके. सर्व समाजाचे आदरणीय नामदेवजी फुलकर पगार आणि माधवरावजी गायकवाड व सोशल मीडिया टीम आणि मित्र स्वयंसेवक समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा आणि मित्र हो, तुम्ही जे खेड्यापाड्यातून आलात स्वतःच्या खर्चाने आलात, तुम्हाला फक्त आम्ही मेसेज पाठवले, आम्ही तुमच्यापर्यंत काही गावापर्यंत पोहोचू सुद्धा शकलो नाही, परंतु तुम्ही एवढ्या जनतेनं एवढ्या संख्येने आलात. तुम्हा सर्वांना मी नतमस्तक होतो. तुम्हा सर्वांसमोर जय भीम जय क्रांती. बाकी सर्वांचे मीडियाचे प्रिंट मीडिया असो इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असो या सर्वांचे आणि पोलीस प्रशासनाचे या सर्वांचे आभार मानतो. जय भीम जय करी. अरे जय 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 भीम. अरे जय 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 भीम. अरे जय बोलो जय भीम. अरे जय सावित्री जय भीम. विजय असो. आनंदराज आंबेडकर साहब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ. आनंदराज आंबेडकर साहब आप संघर्ष करो, हम तुम्हारे साथ. एकच राज. या ठिकाणी राष्ट्रगीत होणार आहे. सर्वांनी राष्ट्रगीतासाठी तयार राहायचे. प्रयोग सन्मान. एक साथ राष्ट्रगीत ऊंची आवाज में शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा काविल उच्चल बंग. हिंद हिमाचल यमुना गंगा उच्चल जलति तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाये तव जय गाता जनगण मंगलदायक. जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. एक साथ 3 कॉम्बिनर लगाएंगे. भारत माता की, भारत माता की. भारतीय संविधानाचा, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम. धन्यवाद.
माजी न्यायमंत्री चंद्रकांत आंडोळे साहेब यांचंही आगमन इथं होत आहे. माजी मंत्री घोलप साहेबांचंही आगमन या ठिकाणावर स्टेजवर होत आहे. पण सर्वांनी खाली बसून या कृपया. निमित्तानं समाप्तीचे तरुणांना विनंती करण्यात येते. त्यासाठी आपण आलात सगळ्याचे सुरेश गजबारे जिल्हा मेजर व मी आनंद गोंधळे जिल्हा मेजर, सुरेश गजबारे जनरल मेजर यांच्या वतीने सर्वांचे पुन्हा आम्ही आभार मानतो. तुम्ही सगळ्यांना सहकार्य केलं, एक चांगला बंदोबस्त, एक चांगलं काम केलं, हे आपलं प्रतीक आहे आणि हे नांदेड जिल्ह्याची शान आहे. त्याच्यामुळे तुमच्या सर्व समता सैनिकांचे आम्ही आभार मानतो. या ठिकाणी जय भीम जय संविधान. आता एक नारा द्यायचा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. दिला भीमान, दिला भीमान, दिला भीमान, दिला भीमान. संविधानाचा, भारतीय संविधानाचा, समता सैनिकाचा, समता सैनिकाचा, भारतीय बौद्ध महासंघाचा, वंचित बहुजन आघाडीचा. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. धन्यवाद. या ठिकाणी बंदोबस्त संपन्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिला भीमान, दिला भीमान, भारतीय संविधानाचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, समता सैनिक दलाचा, हिंदू संघाचा, भारतीय बौद्ध महासंघाचा, वंचित बहुजन आघाडीचा. जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. संविधान जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा, हिंदू संघाचा. जय भीम, जय भीम, जय 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 भीम, जय भीम, जय 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 भीम. वर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, वर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. सर्वांप्रती मंगलकामना. नमो बुद्धाय. जय भीम. आमचे भोकरवाले तेवढे नाही सर मात्र नाही भोकरवाले या मला भोकरवाले या मला असं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, स्वरात म्हणा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पंचशील धम्मध्वजाचा, समता सैनिक दलाचा, भारतीय बौद्ध महासभेचा, वंचित बहुजन आघाडीचा, भारतीय संविधानाचा. दिला भीमान, दिला भीमान, दिला भीमान, दिला भीमान, दिला भीमान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा, हिंदू संघाचा, समता सैनिक दलाचा, भारतीय बौद्ध महासभेचा,